अकोल्यातील 31 पर्यटक काश्मीरमधून परतले। शुक्रवारी विशेष विमानानं मुंबईत हे पर्यटकांना आणलं गेलंय। आज अकोल्यात बसनं प्रवासी दाखल झाले। काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अकोल्यातील 31 पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकले होते। श्रीनगर ते पहलगाम रस्ता खराब असल्यानं हे सर्व प्रवासी घटनेच्या दिवशी पहलगामपर्यंत पोहोचू शकले नव्हते। तर सुदैवानं हे प्रवासी आज अकोल्यामध्ये दाखल झाले। जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यामध्ये अकोल्यातील काही पर्यटक जे आहेत ते अडकले होते। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। या यात्रेचं जे आयोजन आहे ते अंबादाजी सप्रे यांनी केलं होतं आणि ते थेट आपल्या सोबत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडूनच काय तिथे झालेलं होतं। आम्ही ज्यावेळेला हा भ्याड हल्ला झाला यात्रेकरूंवरती त्यावेळेला आम्ही सोनमर्गला होतो। जसं आम्हाला कळलं सोनमर्गला हल्ला झाल्याचं, आम्ही ताबडतोब गाड्यांनी तिथून, कारण सगळे लोक घाबरले, गाड्यांनी तिथून आम्ही याला निघून आलो श्रीनगरला। आणि आम्हाला त्या पिरियडमध्ये प्रकाशजी आंबेडकर मंत्रालयातनं वगैरे कंटिन्यू फोन सुरू होते, धोत्रे साहेबांकडनं फोन सुरू होते। त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहायता केली, मॉरल सपोर्ट दिला आणि आमची विमानाने काल मुंबईपर्यंत यायची व्यवस्था केली आणि देवेंद्र सरांनी खूप सपोर्ट केला। आणखी काही महिला पर्यटक आपल्या सोबत आहेत, त्यांचा अनुभव काय होता या यात्रे दरम्यान आपण ते जाणून घेऊया। ताई, काय अनुभव होता तुमचा या यात्रेचा संबंध? सुरुवातीला यात्रा खूप छान चालू होती, पण एकदम हा जो भ्याड हल्ला झाला त्याच्यानंतर आम्हाला खूप भयंकर भीती वाटायला लागली, कारण माझ्यासोबत माझ्या 2 छोट्या छोट्या मुली पण होत्या मॅडम। आम्ही प्रशासनाचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आणि सीआरपीएफ जवानांचे पण की त्यांनी आम्हाला खूप धीर दिला तिथे। जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत जे आहेत या पर्यटकांचा जो आहे चित्तथरारक अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला। मी इथपर्यंत आली याच्यासाठी मी देवाचे आणि शासनाचे खूप खूप आभार मानतो। आणि फडणवीस साहेबांचे, मोदी साहेबांचे आणि इथल्या सगळ्या आमदार खासदारांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या 2 मुली आणि माझ्या मिस्टरांना इथपर्यंत सुखरूप आणून दिले।